मुळात त्यांचे गुरु असतात. जसं मी सांगत होतो किंवा ज्याचा बाप दोन मुख्या जनावरांच्या जोरावर कसलीही दुरी न लावता, कसलीही फुटपट्टी न लावता 10 एकरचं शिवार एका लाईन मध्ये तो पेरू शकतो. 2 रोपांचं अंतर किती असलं पाहिजे, 2 ओळीचं अंतर किती असलं पाहिजे, त्याचं ज्ञान तिच्या बापाला आहे. रात्रीच्या 2 वाजता जरी त्याला उठवलं झोपेतून, बाबाला किती वाजले असेल म्हणलं तर तो वर बघतो, तिकडनं इथे चांगली तिथे गेले असता घर निम्या रात्रीपेक्षा जास्त वेळ गेलाय, अजून एक 4 घंट्यानं दिवस उगवतो. म्हणजे वेळेचं गणित अचूक सांगू शकतो. तांबडे किडे फिरायले की तो म्हणतो की आता मेघाचे किडे फिरायला लागले तर आता पाऊस येते. कुंभारी वारं सुटलं की तो म्हणतो आता पाऊस गेला. म्हणजे ज्या घरामध्ये ज्यांची माय आणि बाप इतक्या चांगल्या पद्धतीचं वैज्ञानिक शिक्षण न घेता आपल्या जीवनामध्ये आचरण करू शकतात, ते खऱ्या अर्थानं त्या सर्व लेकरांची गुरु आहे. माझ्यासारख्या पुण्यातून एखाद्या माणसाने यावं, त्याला मार्गदर्शन करावं अशातला काही प्रकार नाही. कारण हे मुळातच स्वतःहून आपल्या जीवन जगण्यासाठी त्या व्यवस्था म्हणून एक हातात झेंडोळ लागते की काय डिग्री पाहिजे, बीएड असलं तरच मास्टर की मिळते, बीएड असलं तरच मास्टर की मिळते, नाही मिळत नाही. म्हणून त्या व्यवस्थेसाठी हे फक्त सर्टिफिकेट घ्यायला आलेली सगळी मंडळी आहेत. त्यांना काही कुणाची मार्गदर्शनाची गरज नाही. ते मला आठवलं की खरंच कुणाची गरज नाही तुम्हाला. कारण तुम्ही सुद्धा आयुष्यभर काय हे शिक्षण मुलांच्या साठीची जी काही विषय वाट ज्ञानाची जी व्यवस्था त्याही बरोबर यांच्या जीवन जगण्यासाठी ते ज्या काही तुम्हाला त्या पुस्तकाच्या पाठ्यपुस्तकातून दैनंदिन सिलेबसमधून तुम्हाला त्या पोरांच्यापर्यंत काय पोहोचवायचंय याचं ज्ञान जे प्रॅक्टिकली तुम्ही जगता त्यांना आमच्यासारख्या निवड तुम्हाला वेगळं मार्गदर्शन करायचं. कारण एक असताना हे घटक मला मागच्या वेळेला मी चौकशी केली किंवा कोण येणार आहे मार्गदर्शन करायला, कोण सांगणार आहे, काय विषय असतात, तर ते नाही तर कोणी नसतं. म्हणजे आम्ही असतो, आम्ही एकत्र बसतो आणि आम्ही निवड करतो की कुणाला तरी याला उठून उभं राहायचं आणि सांगायचं. म्हणजे खऱ्या अर्थाने ही सहविचार सभा आहे असं मलाही वाटतो. जिथं त्या केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांच्या मधील सर्व शिक्षकांनी एकत्र बसायचं आणि मग आपण आपला एकमेकांचा समन्वय आपण जे काही शिकवतो ते मुलांच्यापर्यंत कितपर्यंत फिरवतं, त्याचा मुलांना कितपत उपयोग होतो, त्याचा परिणाम त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी काय होऊ शकतो, अशा स्वरूपाच्या ह्या सर्व प्रश्नांच्या संदर्भामधला एक समन्वय आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि ते आवश्यक आहे. त्याचं कारण असं एकूणच सर्व शिक्षण पद्धती ही मानसशास्त्रीय शिक्षण पद्धती आहे. जसं आमचे दादू सांगत होते की मी काय मुलांना सांगतो हे त्याचा चेहरा पण लक्षात आलं पाहिजे की व हे आपल्याला होतंय की नाही, त्याला हे रुटतंय का नाही, याच्यापर्यंत हे पोचतंय का नाही, पोचतंय का नाही, हे मी माझ्या विवेचनामधून जेव्हा सांगत असतो त्यावेळेला मला ते तिकड्याचं वाचन करता आलं पाहिजे. म्हणजे मला फेस रिडिंग करता आली पाहिजे की मुलांच्या आकलन शक्तीच्या प्रमाणामध्ये माझं विवेचन असलं पाहिजे. कारण अनेक वेळा असं होतं की डिग्र्या किती मोठी असल्या तरी त्याला अवगत असलेलं ज्ञान हे आपण चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करू शकत नाही की जी पद्धती ती मुलांना त्याला ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी जी उपयोगाला होऊ शकते. अनेक वेळा होते, अत्यंत चांगले शिक्षक असतात, पण त्यांना फक्त एक्सप्रेशन पॉवर त्यांची कमकुवत असतो त्या असताना. म्हणून विषयाचं ज्ञान असून देखील आपण जे विद्यार्थ्यांना सांगत असतो हे घेण्यासाठीची जी काही सिस्टीम असते, जी काही पद्धती असते हे त्या शिक्षकाकडं येतात म्हणून कमी आहे. म्हणून त्या अशा गटसंमेलनाच्या माध्यमातून आपण अशा संदर्भातल्या काही प्रश्नांच्या संबंधात जर आपला समन्वय सहविचार जर झाला तर मला असं वाटतं की एकंदरीत शिक्षण व्यवस्थेतील ह्या आज चाललेल्या सगळ्या काही कविकल्पना आहेत, काही ठिकाणी आरोप प्रत्यारोपाच्या गोष्टी आहेत, यातून किमान आपल्याला ह्या येणाऱ्या सर्व आपल्या जवळ येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेतील आपण काहीतरी चांगल्या पद्धतीची जीवन जगण्यासाठीची ज्ञानाची जी व्यवस्था ही व्यवस्था आपण करू शकू असं मला स्वतः वाटतं. आणि म्हणून
आज जसं प्रस्तावकात सांगितलं की शासनाचे खूप उपक्रम असतात, खूप योजना असतात, पण तिचा अंमल हा शेवटच्या माणसापर्यंत तळापर्यंत पोहोचण्यासाठी जी यंत्रणा असते ती यंत्रणा त्या पद्धतीनं कार्यरत नसते. परिणामी त्या योजनांचा अपयशाचा आलेख हा वाढवतो. मग जर आपल्यासारखे काही शिक्षक प्राथमिक असोत, माध्यमिक असोत, इव्हन महाविद्यालयीन पातळीवरती असो, जर आपण ह्या योजनांचा एक आधार घेऊन जर आपण आपल्या शाळेमध्ये असे काही उपक्रम आपण राबवले की ज्याचा परिणाम म्हणून मुलाच्या एकंदरीत जीवन जगण्याच्या संदर्भातील व्यक्तिमत्व विकासाच्या ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी आपण त्या मुलांच्या मध्ये उतरवू शकतो. परिणामी एक चांगला नागरिक, त्याच्यासाठी आपण असं म्हणतो की सुसंस्कृत, वेल कल्चर्ड असा एक नागरिक बनवण्याची गोष्ट आपण त्या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून निश्चितच साध्य करू शकतो. जसं चव्हाण मॅडमने सांगितलं की वर्गात बसून ऐकणं किंवा पुस्तक वाचून सिलेबस मधून काही शिकणं, आता ही पद्धती देखील आता कालबाह्य होत आहे. पण मला आठवतं मी आमच्याजवळ जिथं राहतो तिथं माझ्यासमोर मेडिकलची मुलं राहतात, ते बिहारची मुलं आहेत. मी गेली वर्षभर होत होतो त्यांच्याकडे. ही मुलं कधीच कॉलेजला गेलेली मला दिसली नाही. जास्त पुस्तक घेऊन चाललेले किंवा कॉलेजची वेळ झालेली त्यावेळेला ही मुलं काही उतरतात, कॉलेज संपलेले त्यावेळेलाही परत येतात. असं तिथं मला काही वर्षभरात कधी दिसलं नाही. म्हणून मी यावर्षी त्याचे निकाल लागल्यावर त्याचा जो घरमालक आहे त्या घरमालकाला विचारलं, तुमच्याकडे जी मुलं आहेत ती शिकायला आहेत का नापास झाल्यामुळे परीक्षा द्यायला आलेले काय, असं का विचारता? मी म्हणतो मला हे कधीच कॉलेजला गेलेलं दिसत नाही. कारण कॉलेजला जाणाऱ्याची जी काही दिनचर्या असते त्या हालचालीवरून काही काही कॉलेजला जात नाही असं मला वाटतं. बरोबर आहे बोलू बोलूया. मग त्या पोरानं बोलवलं, विचारलं का तुम्ही त्याने सांगितलं किंवा यांचं असं म्हणलं की तुम्ही कॉलेज करीत नाही. बरोबर आहे करून आम्ही नाही करतो, कॉलेज नाही जात. म्हणून का जात नाही? म्हणून आमच्याकडे पद्धत म्हणजे बिहारमध्ये आम्ही सेल्फ स्टडी करतो. चला म्हणजे मला आमच्या रूममध्ये जातो आणि मग रूममध्ये कोपऱ्या त्याची पुस्तकाची ठिकाणी होती. ते म्हणले आम्हाला जी काही सिलेबस आहे सिलेबस त्या कोपऱ्यातला आहे आणि ही जी सगळी पुस्तकं आहे ही आमच्या विषयाच्या संबंधितची सगळी रेफरन्स बुक आहे. ते आम्ही फार कमी वाचतो सिलेबसचं, आम्ही वाचतो रेफरन्स बुक. आणि आम्हाला त्या वर्षातला कुठलाही प्रश्न सिलेबसचा आम्हाला जर विचारलं तर ते ओरिजिन आम्हाला माहिती असते, त्याचं आम्हाला तंत्र माहिती असते, त्याचं आम्हाला सूत्र माहिती असतं. हे जसं आपण म्हणलो की विचार करण्याच्या ज्या पद्धती लाईन ऑफ थिंकिंग, ही मूळ लाईन ऑफ थिंकिंग काय ही जर एकदा अवगत करून घेतली त्या विषयासंबंधी तर विषयाचा तपशील द्यायला खराब होतो. त्याच्या मागे थेरी पिरियडला बसत नाही. आम्ही जातो पण प्रॅक्टिकलला बघतो, पण आम्ही थेरीला कधीच जात नाही. आम्ही स्वतःहून पहिल्या वर्षीपासून आता आमचं 3रं वर्ष मेडिकल आणि आमची पुन्हा आमचे गुणपद्धती आहे. म्हणून ते दोन्ही वर्षी ही मुलं 70, 72, 75% मुलं वर्गात न जाता ही एवढी मार्क घेतात. कारण त्याने सिस्टम करून दिली, त्याची पद्धती की आमच्याकडे ही पद्धत आहे. इव्हन आमच्या शाळांच्या मध्ये देखील आम्हाला स्वय अध्ययन हा प्रकार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आम्हाला त्या पद्धतीमध्ये एक चांगले गुण मिळवण्याची जी काही किल्ली सापडली होती यशाची, ही किल्ली फक्त या सिस्टीममुळे आम्हाला सापडली. मग आज आपण पाहतो की IPS मध्ये देखील की जी हिंदुस्थानभर जी संख्या आहे ही संख्या सर्वाधिक संख्या आहे बिहारमधून येते. याचं कारणच आहे की ती सिस्टीम आहे तिथं की ज्या सिस्टीममधून मुलगा हा केवळ पुस्तकाच्यावर, केवळ अभ्यासक्रमावर, केवळ त्या भिंतीच्या मिळणाऱ्या ज्ञानावर तो अवलंबून नाही, तर ते एक टोक पकडून हा स्वतःसाठीचा जो काही अभ्यास आहे हा अभ्यास गुंडाळत राहतो. परिणामी हा इतका ज्याला आपण म्हणतो की स्वतःहून स्वीकारलेल्या आत्मबलावर तो इतका, त्याला आपण काय म्हणतो शब्द आठवत नाही, पण तो इतक्या तयारीचा राहतो की एका मोठ्या आत्मविश्वासानं तो कुठल्याही परीक्षेला सामोरं